पौष पौर्णिमेच्या निमित्तानं राज्याच्या विविध भागांमध्ये यात्रांचं आयोजन केलं जातं आणि यापैकीच एक म्हणजे आंबेगाव तालुक्यातील थापलिंग देवस्थानची यात्रा। या यात्रेनिमित्त पुणे, नगर, नाशिक अशा वेगवेगळ्या भागातनं भाविक भक्तजन इथे येत असतात आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात। गावागावांमधील जत्रा गेल्या काही वर्षात खूप प्रसिद्ध व्हायला लागल्यात। महाराष्ट्रात पौष पौर्णिमेपासून विविध यात्रांना सुरुवात होते। पश्चिम महाराष्ट्रातील थापलिंगची यात्रा ही त्यापैकीच एक आहे। डोंगरावरील थापलिंग मंदिरातील खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळते। देवदर्शनासोबतच ही यात्रा पारंपरिक गोष्टींसोबतच नाविन्यपूर्ण वस्तूंच्या खरेदीची संधी देते। लाखोंची उलाढाल होणाऱ्या या यात्रेत काही जण फक्त खरेदीसाठीच येतात। या यात्रेनिमित्त सजणारी बाजारपेठ ही म्हणजे एक गावाकडचा मॉल बनते। यात्रेत होणारी भंडारा आणि खोबऱ्याची उधळण आणि लोकसंगीताचे सूर यामुळे जे वातावरण निर्माण होतं ते शब्दात सांगणं कठीण आहे। खरं वास्तविक जेजुरी खंडोबा या ठिकाणावरून देव या ठिकाणी आले आणि या ठिकाणी भक्तांसाठी देवाने वास्तव्य केलेलं आहे, म्हणून हा नवसाला पावणारा खंडोबा म्हणून प्रसिद्ध आहे। या यात्रेमध्ये येत असताना देवाचं दर्शन, नवसाचे बैलगाडे आणि शेतीशी रिलेटेड जी काही अवजारं असतात त्याची मोठ्या प्रमाणामध्ये देवाणघेवाण इथं होत असते। यात्रेमध्ये बैलगाड्या शर्यतीही आयोजित केल्या जातात, मात्र बक्षिसांच्या आमिषानं त्या आयोजित केल्या जात नाही हे विशेष। ही यात्रा नेमकी कधीपासून सुरू झाली याचा नेमका इतिहास आपल्याला माहिती नाहीये, मात्र ही यात्रा फार जुनी आहे असं ठामपणे इथले भाविक सांगतात। त्यामुळे या यात्रेचा अनुभव एकदा तरी नक्की घेतला पाहिजे।